आज आपण रव्याचा ढोकळा करणार आहेत। एक वाटी मोठी रवा घेतला आहे, दही, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि मीठ। एक वाटी रवा, अद्रक, कोथिंबीर, मिरची, मीठ चवीनुसार, दही एक वाटी, मिक्स करायचं चांगलं। त्याच्यात 2 वाटी पाणी टाकायचं, 2 वाटी। असं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी लागेल, थोडं टाकायचं पाणी, थोडं लागेल, थोडं फेटते पहिले मी। थोडं पाणी कमी आहे, आपल्या अंदाजाने टाकायचं, कारण ढोकळा म्हणजे असं थोडं सुकात बनवायचं आहे, पातळ पण नाही करायचं। पातळ जर केलं, जास्त पाणी टाकलं तर ते पाणी वर येतं आहे बघा। असं अशा ह्याच्यात ठेवायचं आपल्या, एवढं घट्ट, म्हणजे जास्त पण पाणी नाही टाकायचं। हे बघा, असं 10 मिनटं ठेवायचं, नंतर इनो टाकायचा 10 मिनटानंतर करताना। हे बघा झालं मेरीमीट जरा व्यवस्थित ठेव। तर 10 मिनटं ढाकण लावून ठेवत आहे। हे बघा 10-15 मिनटं झाली आहेत। आता इनो टाकून घ्यायचा, कारण इनो जरा फुगते ते ढोकळं। हे बघा पुरं एक पाकीट टाकायचं। असं तेल लावायचं, हे बघा असं तेल लावायचं। असं टाकायचं। ढोकळ्याच्या कुकरमध्ये 20 मिनिटं ठेवायचं। रेडी आहे बघा, चिकट नाही, शिजला आहे बघा। आधी आपण असं कापून घ्यायचं, आहे बघा असं पीसेस करायचे असे। पीसेस करून झाले आहेत रेडी। आता फोडणीची रेडी करूया। राई, कढीपत्ता, तीळ, सफेद तीळ, मीठ, थोडं मीठ। अशी वतायची फोडणी। थोडं पाणी हमेशा तेलावर टाकायचं असते, म्हणजे ते जरा सॉफ्ट होतात थोडेसे। अशी फोडणी टाक।